ओके. सो हाय, हॅलो, नमस्कार. मी आज जिया देशमुख. प्रकृती अजिबात बरी नाही आणि मी आज काही व्हिडिओ बनवणार नाही आहे. जे रील्स बनवते ते आराम करणार, कारण की खूप त्रास होत आहे, गळा पण खूप दुखत आहे. आणि दुसरी गोष्ट की खूप विकनेस आलेला आहे. विकनेसमुळे माझी पुरी बॉडी पेन होत आहे. तर अशा पद्धतीने माझी तब्येत खराब झालेली आहे खूप. पण म्हणतात ना, थोडंसं एक गॅप केली यूट्यूबवरती, तर तुमचं ते डाऊन करतंय. सो काहीतरी बनवावं म्हटलं, स्वतःची प्रकृती तुमच्यासोबत शेअर करावी आणि काही गोष्टी बोलाव्यात जे मला वाटते, माझ्या मनाला वाटतात. सगळ्यात महत्त्वाचं मला काल ते मी कमेंटबद्दल बोलणारच, बाकीच्या नंतर गोष्टी बोलणारच आहे, बट मी कमेंट्सबद्दल बोलणार. आणि सगळ्यात आधी सॉरी म्हणते, कारण की मी हा मोबाईल जो आहे तो आडवा पकडते आहे. कारण की मला माझे एक काय म्हणतात मेंबर आहेत ते मला नेहमी म्हणतात की मोबाईल सरळ पकडत चला, बट मला ते आडवंच कम्फर्टेबल असतं, त्यामुळे मी हे असं पकडते आहे. हां, तर मी कमेंट्सबद्दल बोलत होते. बाकी पण खूप काही गोष्टी बोलणार आहे, बट मला काही गोष्टी बोलायच्या आहेत कमेंट्सबद्दल. ते बघा, हे असं टिंग वाजतात, ते FB वरचे आहेत. FB वर ते काही फालतू लोक जे काही पाठवतात ना, असे सोशल मीडिया खूप बेकार आहे. लक्ष दिलं तर म्हणजे असं बाकी लोकांकडे टॉर्चर होतं. आणि मी खूप इमोशनल आहे. मला कोणी काही असं वाईट बोलून दिलं किंवा काही झालं तर मला खूप त्रास होतो. आणि मी जेव्हा तो कमेंट्स वाचते ना, त्यावेळेसच माझे हार्टबीट आणि मला टेन्शन असं येऊन जातं की किती निर्लज्ज, किती बेशरम लोक आहेत की असे कमेंट्स करतात. आणि पर्सनली पण सुद्धा मेसेज येतात बरं का. पर्सनली असे खूप त्यांचे वाईट कमेंट्स, मेसेज, आणि विचित्र लग्न झालेले व्यक्तीसुद्धा असे मेसेज करत असेल तर खूप वाईट गोष्ट आहे. त्यांच्या काय म्हणतात, ज्या बायका त्यांच्याच काय म्हणणार यार, असो ते सोडा. बट मला काल ते जे 3-4 मेसेज आलेत तर त्याबद्दल बोलते. यूट्यूबला आले आहेत. सो यूट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड करतात, तर यूट्यूबबद्दलच बोलेल. की एक म्हणतं की लाजा नाही वाटत का, दुसऱ्याची कॉपी करते, ब्ला गोष्टी, अशा खूप अशा कमेंट्स असतात. पण त्याने एक जो लाज माझी काढली ना, तर मला ते खूप हर्ट झालेलं आहे, खूप वाईट वाटत आहे. तर मी त्या व्यक्तीला म्हणेन की बेशरम माणसा, नाही मी तुझं काही बिघडवलं, नाही मी तुला काही म्हटलं, ठीक आहे. मी व्हिडिओ बनवते ना, माझं काय म्हणतात ते ID आहे, माझं यूट्यूब चॅनल आहे. मला जे वाटेल ते मी करेन. मला कुणाची कॉपी करावीशी वाटेल तर मी कॉपी करणार. मला काही करावं असं वाटेल तर ते मी करणार. तर तुझ्या बापाचं काय जातं किंवा तुझ्या मायचं काय जातं? तू माझी लाज काढली ना, तर मी तुझे मायबाप काढणार, खरं सांगते. आणि त्यावरूनही तुझे विचित्र बोलणं, मी इथं बोलू नाही शकत आहे, पण तुझे ते विचित्र बोलणं होतं ना, ते इथं बोलण्यालायक पण नाही आहे. पण दुसऱ्याची लाज काढण्यापेक्षा तुझी किती लाज आहे ते तू स्वतः बघ. आणि मी जेव्हा काय म्हणतात, मला ॲक्टिंग करता येतात. मी काही असं लेखिका वगैरे किंवा डायरेक्टर नाही आहे किंवा स्क्रिप्ट लिहिणारी व्यक्ती नाही आहे, ठीक आहे. मला जे येतं ते मी करते माझ्या परीने. तुला विचारून काय करण्याचं किंवा मी काही करण्याचं तू काही माझा आजोबा नाही लागलेला आहेस, ठीक आहे. किंवा तू माझं काही नातेवाईक किंवा तू माझं पालनपोषण करणारा व्यक्ती नाही आहेस की तू मला असं बोलणार, माझी लाज काढणार. माझी लाज काढण्याआधी ना तू स्वतःची लाज बघ, ठीक आहे. हा, तर तुझ्या कमेंटला उत्तर मी खूप वाईट शब्दामध्ये देऊ शकत होती, बट मी काय आहे ना, मी वाईट बोलणं सोडलेलं आहे. म्हणजे एखाद्याला तुच्छतेनी, वाईट शब्दांनी, खूप घाणेरड्या शब्दांनी बोलणं सोडलेलं आहे. नाहीतर मी तुला इथंच चांगली उतरवून दिली असते तुझी. माझी लाज नका काढू. म्हणजे खूप लोक इथं लाजा काढतात, तर माझी नका काढू. तुम्ही तुमचीच लाज बघा. तुम्ही तुमचीच लाज लपवून छपवून ठेवा. ते मी माझं बघत बसेल, माझी फॅमिली बघत बसणार मला काय बोलायचं काय नाही, ठीक आहे. तसे तर माझी फॅमिली मला काही बोलत नाही, व्हेरी अंडरस्टँडिंग. तर ठीक आहे. हे होतं काय म्हणतात कमेंट्सबद्दल. तर मी कोणाची खाल्ली पिल्लेली नाही आहे, तर मला कमेंट करताना खूप सांभाळून करा. बाकी लोकांना तुम्हाला जे करायचं असेल ते करू शकता, बट मला करताना सांभाळून करायचं. नाही तर तिथंच येऊन ना समजून घ्या मला काय बोलायचं आहे, ठीक आहे. कारण की खूप एखादं व्हिडिओ व्हायरल होत राहिलं, एखादं व्हिडिओ खूप जोमाने जात राहिलं,
तर तुमच्या कोणत्या कशाला खाज लागते तर काय माहिती, तुमचे असे फालतूचे कमेंट्स येतात आणि त्यामुळे पण काही म्हणजे डिमोटिवेट होतात. ठीक आहे, त्यांचा दिवसच पुरा खराब जातो तुमच्या एका कमेंट वाचल्यामुळे. तसं तर इग्नोर करतो, बट होत नाही कधी कधी. चला, हे कमेंट्सबद्दल झालं. कुणालाही माझं म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे की कुणालाही कमेंट करण्याआधी थोडंसं विचारपूर्वक करत चला. आम्ही सोशल मीडियावर काम करतो म्हणजे असं नाही की पब्लिक प्रॉपर्टी झालेलो आहोत आणि आम्हाला कोणी येऊन काही बोलून चाललं जाणार, असं होत नाही. ID काढून सगळी माहिती काढून पण चप्पलनी मारल्या जाते. सो तुम्हाला जर चप्पला खायच्या असतील तर सांगा, तसं मी त्या पण द्यायला तयार आहे. ठीक आहे. आणि काय म्हणतात, एखादी व्यक्ती सोशल मीडियावर काम करते म्हणून काय तिच्याबद्दल काहीही बोलायचं नसतं. दुसरी गोष्ट, चला हे कमेंट्स बद्दल झालं. चला, माझ्या प्रकृतीबद्दल आज मी बोलते की हा, मला बरं नाही आहे तर मी आज व्हिडिओ बनवणार नाही आहे, रील्स नाही करणार आहे. तरीसुद्धा माझे जे काही रील्स बनवलेले आहेत ते प्लीज शेअर करा आणि त्याला भरपूर असे सपोर्ट करा. ॲक्च्युली माझे हेअरसुद्धा खूप खराब झालेले आहेत. सो सॅड. म्हणजे हेअरकटची गरज आहे. ओके, तर प्लीज जिया देशमुखला सपोर्ट करा, म्हणजे मलाच, आणि खूप असं पुढे घेऊन चला. ॲक्च्युली काय झालं ना, मला खूप हप्ता झालं बरं नाही आहे. ताप येतो जातो आणि त्यामुळेच पूर्ण बॉडी वीक झालेली आहे. बट असं आजचा दिवस माझा खूप चांगलं जावं, तुमचं पण जाऊ दे. आणि आज जाणारच आहे मी डॉक्टरकडे. बघू डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय म्हणतो, किती विकनेस झाला, काय झालंय, किती विटॅमिनची गरज आहे. तर चला, बाय बाय. ही होती माझी मॉर्निंग, जे तुम्हाला शेअर केली की मला बरं नाही आहे तर मी व्हिडिओ करत नाही आहे. बट तुम्ही माझे व्हिडिओ बघत चला, शेअर करत चला. तुम्ही बघत नाही आणि मग माझा यूट्यूब जो आहे तो पूर्ण डाऊन होऊन जातं. सो तसं नको व्हायला, कारण की मला नाही वाटत की आज मी रील्स बनवू शकणार. बनवली तर खूप चांगलंच आहे, एखादी बनवून घेणार. बट नाही बनवली तर प्लीज सपोर्ट मी. चला, ज्यांना हिंदी येत नाही त्या लोकांनी मराठी शिकून घ्या. ठीक आहे, कारण की माझं हे चॅनल मराठीमध्येच आहे. तसं तर मला हिंदी येतं, किती बघते मी स्वतःला मोबाईलमध्ये. मराठी मी लट्ट झालेली आहे. ओके, चलो चलो, बाय बाय, गुड नाईट, सॉरी, गुड मॉर्निंग. बट हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार त्यावेळेस मला वाटते गुड इव्हनिंग राहणार. नाही, सॉरी, गुड आफ्टरनून, कारण की मी हा व्हिडिओ एक वाजता टाकणार. चलो बाय. सो चांगले कमेंट करत चला, सपोर्ट करा. महाराष्ट्राला थोडंसं एवढं घाणेरडं नका बोलू वाईट कमेंट्स करून. चला, बाय बाय, टेक केअर.